आदरणीय व्यासपीठ आणि सर्व माझ्या बरोबर इंचार्ज सिस्टर झालेले इंचार्ज. तर सरांनी जेव्हा सत्कार करायचं ठरवलं तेव्हा सांगितलं की सिस्टर तुमचा सत्कार आम्ही करणार आहोत. तर खरंच खूप आनंद झाला. पण माझ्याबरोबर माझे ज्युनियर पण त्यांना पण म्हणजे संधी मिळाली. 19 वर्षात त्यांना संधी मिळाली आणि आम्हाला 27 वर्ष झाल्यानंतर मिळाली. मिळाली हे महत्वाचं आणि माझ्या ज्युनियर बरोबर मला मिळाली हे यातही मला खूप आनंद आहे. हेही म्हणजे मी इथे नमूद करू इच्छिते. आणि परिसेविका या पदावर आम्हाला इथं जे सन्माननीय आणि इथं जे सगळेजणच बसलेले आहेत त्यांनी मला आणि आशाला परिसेविका म्हणून कोविडमध्ये त्यांनी आम्हाला संधी दिली होती. तर त्या संधीबद्दल मी बोलू इच्छिते. तर सर रविवारी यायचे मस्के सर राऊंडला, कारण त्यांचं बिझी शेड्यूल होतं कोविडमध्ये पूर्णपणे. तर सिस्टर सर काल आले होते असं मग आम्हाला कळलं, मला आणि आशाला. तर मी म्हटलं सर रविवारी येतात तर आपण पण रविवारी ड्युटीला यायला पाहिजे. पुढच्या रविवारी मी पण रविवारी ड्युटी. तर सर म्हटले सिस्टर तुम्ही आज सुट्टी नाही घेतलात का? तर म्हटलं सर नाही तुम्ही राऊंडला रविवारी येत आहे तर आम्ही असणं इथं गरजेचं आहे म्हणून आम्ही आले. तर सर म्हणले नाही नाही मला वेळ मिळत नाही आहे इतर दिवशी राऊंडला, त्यामुळं मी येतोय सिस्टर तर तुम्ही तुमची सुट्टी घ्या. तर मला काय म्हणायचं की सर म्हणजे इतकी साधी गोष्ट होती की सिस्टरच्या सुट्टीचं काय पडलं हो सरांना. सर अधीक्षक होते तेव्हा. तर सरांनी आम्हाला रिस्पेक्ट देऊन ती गोष्ट सरांची आणि कोविड ओटी चालू केली गेली होती. तर मी माझ्या म्हणजे ही परिसेविका ही अशी एक भूमिका आहे की ऍडमिनिस्ट्रेशन कसं करायचंय किंवा ऍडमिनिस्ट्रेशन करण्याची एक ड्युटी होती. तर ओटी चालू केली गायनॅक ओटी. तर त्यावेळी सगळे नवीन मामा लोक होते किंवा मावशी होत्या तिथं. तर गायनॅक पॅड करता येत नव्हते तिथं. तर म्हटलं आता करायचं काय आणि ते मोठी कात्रीने ते आम्हालाही कट करता येणं शक्य नव्हतं. तर माझी मैत्रीण कल्पना देवकते आणि नीता थिटे यांनी मला गायनॅक ओटीमधून सर कंटिन्यू जेवढे दिवस ओटी चालू होती तेवढे दिवस त्यांनी मला गायनॅक पॅड करून दिले. म्हणजे मॅनेजमेंट करताना कुणाची हेल्प घेणं किंवा ते त्याच्यात ते काम न आणणं ही जी परिसेविकेची एक जबाबदारी आहे तिथं मला ते कोविडमध्ये तिथं एक जाणवलं. आणि डाएटसाठी म्हटलं तर सर होते हंदाळमठ सर. सर स्वतः जेवायचे तिथं. मला तुम्ही सांगा की पेशंट तिथं आपणही राहून घेतो. किती जण टेस्ट करतो आपण? किती जण करतो सांगा? मी करते. नाही म्हणजे टेस्ट करायचे की काय दिलं जातं किंवा काय नाही किंवा त्याचं काय फक्त टेस्ट पण तरी नाही म्हणजे ते महत्वाचं आहे ना सर की काय होतंय हे प्रत्यक्षात करणं महत्वाचं होतं. तर मला काय म्हणायचं की इथं जे आणि अनिता मॅडम पण राऊंडला यायच्या. तर आणि जयकर सरांचं एक मार्गदर्शन आम्हाला खूप मोठं लाभलं तिथं. तर ती परिसेविका म्हणून काम 3-4 वर्ष आम्हाला जी जबाबदारी दिली होती त्यामध्ये सर मॅनेजमेंट लेवलला सगळ्यांची हेल्प घेत आम्ही ते काम पूर्ण केलं. आणि मला मस्के सरांबद्दल फक्त आणखी 2 मिनिटं सांगायचं आहे. सर हार्ट सिस्ट म्हणून एक पेशंट तुम्ही ऍडमिट केला होता आणि त्याला कॅमेरे लावले होते तुम्ही त्याच्यासाठी. तर तो पेशंट जवळजवळ 11 लाख रुपये घालून आला होता बाहेर. काय 11 लाख रुपये घातले होते. 8वीतला मुलगा होता. त्याच्या तोंडातून असे मनुके येते असं एक तो भासवायचा किंवा काय बरोबर. तेव्हा तुम्ही पण होता तिथं. तर कॅमेरे लावून आणि आई वडील नव्हते विशेष म्हणजे तिथं त्या मुलाचे आई वडील नव्हते. तर आम्हाला सरांनी सांगितलं होतं की फक्त त्याच्यावर वॉच ठेवायचं, त्याला काहीही एक्स्ट्रा बोलायचं नाही तुम्ही. तर तो अक्षरशः म्हणजे टेबल नाईटला असतं की तो टेबल जवळ बसायचा. हे सगळं म्हणजे आम्ही त्याचं केलं. जवळजवळ महिना ते 1.5 महिना तो पेशंट होता. नंतर नितीन भोगे सरांनी त्याला बघितलं, त्याला खूप छान म्हणजे मॅनेज केलं सरांनी आणि मस्के सरांनी आणि नितीन भोगे सरांनी. तर तो पेशंट नीट होऊन आता तो त्याचे वडील मला भेटले होते सर. तर तो इंजिनियर झालाय आता मुलगा. म्हणजे किती मोठं म्हणजे हे आहे की हेल्प करण्याचं आपण यामध्ये आहोत. तर हेल्प करणं कॅमेरा लावून हे काही काम नव्हतं सर्जनचं तिथं. किंवा तो मुलगा सायकॅट्रिकचा आहे तर तो सायकॅट्रिक वॉर्डचे बघून घेतील. पण सरांनी तसं केलं नाही की तिथं डायग्नोसिस क्वेरी लिहिला. आणि म्हणजे ह्या ज्या सरांच्या गोष्टी आहेत किंवा आता आम्हाला रिस्पेक्ट केलं किंवा इतर जे कोणी सर आहेत किंवा लेक्चरर आहेत ते खरंच मी म्हणते की आमचं अहोभाग्य आहे की ते सगळेच जण डाऊन टू अर्थ आहेत आणि आमच्याशी खूप चांगलं कम्युनिकेशन त्यांचं सगळ्यांचं आहे.
प्लीज टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि आयोजकांकडे वेळ कमी आहे तर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खूप आभारी आहे.